झी 24 तास एक पाऊल पुढे। 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश चीनला बहाल केल्याची अक्षम्य चूक समोर आल्यानंतर आता नकाशाच नव्हे तर संपूर्ण पुस्तकच चुकीच्या पद्धतीने छापलं गेल्याची टीका केली जाते। प्रादेशिक दृष्टिकोनातून पुस्तक लिहिल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचीही कसोटी लागणार आहे। 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकाचं यंदा सगळं गणितच बिघडल्याचं समोर आलंय। अरुणाचल प्रदेश चीनला बहाल केल्याची घोडचूक केल्यानंतर या पुस्तकातल्या अनेक त्रुटी समोर आल्या। भूगोल हा मुळातच अनेक प्रदेशांना जोडणारा विषय, त्यामुळे तो एकात्मिक दृष्टिकोनातून म्हणजेच संपूर्ण भारताचा विचार करून शिकवायला हवा। त्याऐवजी या पुस्तकात प्रादेशिक पातळीवरचे वेगवेगळे धडे आहेत। सगळ्या पर्वतरांगा कुठल्याही नकाशात एकत्र नाहीत। संपूर्ण भारताची एकत्रित माहिती देणारा एकही नकाशा नाही। पुस्तकातले धडे हे विविध प्रदेशांवर आधारित आहेत। त्याशिवाय आणखी महत्त्वाची चूक म्हणजे धड्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं धड्यातच नसल्याचंही समोर आलंय। याच्यावरनं तांदूळ कुठे होतो हे दिसत नाही। अशा प्रकारे ते चुका आतमधल्या सगळ्या डायग्राम मध्ये चुका आहेत आणि हा जो दृष्टिकोन आहे हा परीक्षेच्या दृष्टीने घातक आहे। कारण सगळ्या भारतातल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात, UPSC, कुठचंही MPSC वगैरे, सगळ्या ठिकाणी प्रश्न कसे विचारतात, एकत्र इंडिया धरून विचारतात। फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही अशा प्रकारचा भूगोल शिकवणं कठीण जाणार असल्याचंही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे। संपूर्ण माहिती देणार असा कुठलाही नकाशा याच्यात नाही आहे। काही ठिकाणी तर काही शिक्षकांवरती भूगोल हा विषय थोपवला गेलेला असेल, त्यांना स्वतःला त्या विषयाचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामुळे त्या शिक्षकांना तर भरपूरच अडचणी येणार आहेत। आता 10वीचं भूगोलाचं संपूर्ण पुस्तकच बदलण्याची मागणी केली जाते। शिवाय आता भूगोल अभ्यास समिती बरखास्त केल्यानं हा नवा वाद तपासण्याची जबाबदारी घेणार तरी कोण? विद्यार्थ्यांचा 10वीचा अभ्यास आधीच सुरू झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन हा भूगोल वेळीच बदलण्याकडे शिक्षण मंडळाला लक्ष द्यावं लागणार आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।